नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। आप स्क्रीन पर जो वीर सावरकर फ्लाईओवर देख रहे हैं, इसको तोड़ने के आदेश आ चुके हैं, जिससे लोगों में काफी गुस्सा भरा हुआ है। बीएमसी ने गोरेगांव वेस्ट में वीर सावरकर फ्लाईओवर को तोड़ने और नए सिरे से बनाने की योजना तैयार की है, लेकिन ये प्लानिंग स्थानीय निवासियों को रास नहीं आ रही। ये फ्लाईओवर 2018 में 27 करोड़ रुपए की लागत से बनकर तैयार हुआ था। हजारों मजदूरों की दिन रात की मेहनत भी लगी। जब से पुल तैयार हुआ तब से इलाके में ट्रैफिक की समस्या काफी हद तक कम हो गई, लेकिन अब बीएमसी का कहना है कि ये वर्सोवा दहिसर कोस्टल रोड प्रोजेक्ट में बाधा बन रहा है, इसलिए इसे तोड़ना जरूरी है। लेकिन वहां के स्थानीय लोगों का गुस्सा फूट पड़ा। उनका कहना है कि टैक्स की पैसों की बर्बादी और नियोजन शून्य कामकाज बीएमसी की नाकामी है। अपनी नाकामी को छुपाने के लिए बीएमसी ऐसा कदम उठा रही है। इसी को लेकर कल मनसे नेता वीरेंद्र जाधव के नेतृत्व में जोरदार आंदोलन हुआ, जिसमें महापालिका की लापरवाही के खिलाफ नारेबाजी की गई। डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज के संवाददाता ने वहां पहुंचकर उन लोगों से खास बातचीत की। आइए सुनते हैं। सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, महानगरपालिका, या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. महानगरपालिका, 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 राज्य सरकार, राज्य सरकार, राज्य सरकार, या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं सरकारकडे प्लॅनिंग नसतं। हा जेव्हा ब्रिज बांधला तेव्हा सुद्धा गोरेगावच्या नागरिकांना त्रास झाला होता। आता 8 वर्ष झाली आहेत या ब्रिजसाठी खर्च करून, आणि आता परत यांचं प्लॅनिंग डिपार्टमेंट व्यवस्थित प्लॅनिंग करत नाही का? या गोष्टी मुलुंड, आपल्याकडे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं ऑलरेडी प्लॅनिंग होतं, त्यावेळेला तशीच उपाययोजना केलेली होती। आणि प्रत्येक वेळेला राज्य सरकारचा पैसा, राज्य सरकारकडे कर रूपात जनतेचा झालेला पैसा ही लोक असाच वाया घालवतात। 8-8 वर्षांनी जर प्लॅनिंग चेंज होत असतील आणि परत जर गोरेगावकरांना याचा त्रास सहन करत असेल तर गोरेगावकर जाणार कुठे? आमच्याकडे गोरेगावात विचारच होत नाही। पोलीस आहे, आमच्याकडे हॉस्पिटल असे सदांतरी बंद केले जातात। आमच्याकडे आता हा ब्रिज असाच बंद होणार। नागरिकांना होणारा त्रास हे राज्य सरकारला कळत नाही का? हा आमचा कर रूपी जमा झालेला पैसा आहे, हा असा वेस्ट घालवतात ही लोक। यांना माहिती होतं की आपल्याला मुलुंड गोरेगाव लिंक रोड करायचा आहे, तो पुढे कोस्टलला जोडायचा आहे, तशा प्लॅनिंगने काम करता येत नाही का? जनतेचा पैसा वाया घालायचं ठरवलेलं आहे का सरकारने? राज्य सरकार आमच्याकडे गोरेगावात सिद्धार्थ हॉस्पिटल होतं, त्याचं सुद्धा आयुष्यमान कमीच होतं, म्हणजे ते तोडायला काढलं। आणि आता अशी व्यवस्था आहे की ओशिरा हॉस्पिटल आणि गोरेगाव हॉस्पिटल इकडचं जे डिलिव्हरी डिपार्टमेंट आहे ते फक्त 40 बेडच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे। गोरेगावला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही। तसंच गोरेगाव ईस्टला आमच्याकडे एक रुग्णालय सुरू केलं आहे, पण त्याच्या ओपनिंगसाठी यांना गेस्ट मिळत नाही आहे, त्यामुळे ते अजून उघडही केलेलं नाही आहे। तर आम्ही नागरिकांनी किती त्रास सहन करायचा गोरेगावकरांनी? म्हणजे राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नसतं, नुसतं निर्णय घ्यायचे आणि लोकांवर थोपायचे, बस एवढंच येतं आहे। गेल्या 8 वर्षापूर्वी महानगरपालिकेने हा ब्रिज बनवलेला। ब्रिज बनवत असताना उद्घाटनाच्या वेळी पण 2 महिने उशीर केलेला। त्यानंतर मनसेने सर्वप्रथम हा ब्रिजचं उद्घाटन आम्ही करून दिलं आणि वाहतूक सुरू केलेली। त्यानंतर 8 वर्षानंतर आज काल आम्हाला समजलं की हा ब्रिज तोडणार आहे, कारण का आता कोस्टल रोड जो आहे त्याला हा रोड जॉईन होणार आहे इंडोशीपर्यंत, तर त्याकरता हा ब्रिज तोडण्यात येणार आहे। पण 27 करोड रुपये जे तुम्ही आमच्या वाया जाणार ह्या कारणीभूत कोण आहे? हा पण तर एक प्रश्न आहे ना। कोस्टल रोड हा जो होणार होता हा पूर्वीपासून होणार होता, आता ठरलेला नाही आहे। पण हा जो 5 वर्षापूर्वी तुम्ही ब्रिज बनवला तेव्हा तुम्हाला कळलं नाही का? तुमच्या प्लॅनिंग नावची चीजच नाही आहे, म्हणजे नियोजन शून्य कारभार झालेला महानगरपालिकेचा। महानगरपालिका, त्यामुळे जनतेच्या करार रूपात जे आलेले पैसे होते 27 करोड, हे तर वाया जाणार ना। ह्याला कारणीभूत कोण आहे? आता हे पैसे आमचे वाया गेलेले आहेत, हे कोण भरून देणार आहेत का आम्हाला? त्यामुळे आम्ही निषेध करत आहोत आणि हा ब्रिज आम्ही न तोडण्यासाठी महानगरपालिकेलाही पत्र देणार आहोत। सर काय सांगायचं? 27 करोड जो घर आहे तो तोडल्याने वाया जाणार आहे, काय वाटतं? कसं राज्य सरकार आणि महानगरपालिका, राज्य सरकार महानगरपालिका चालवत आहे, त्यामुळे तुम्ही रस्ते सजवडीकर रस्ते काम सुरू होतं गेली 4 महिने 6 महिन्यापासून। ते रस्त्याची वाटोळं लावलेलं आहे। कुठल्याही प्रकारचे म्हणजे जे पैशाची किंमत नाही आहे, हे पैसे आपले आहेत, हे पैसे कसेही यूज केले जातात। रस्त्याचाही कुठल्याही प्रकारचा नीट कामं काही झालेलं नाही आहेत। आणि आता ब्रिज 5 वर्षापूर्वी तुम्ही ब्रिज बनव, परत तुम्ही तो ब्रिज तोडता, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे हा एकच ब्रिज असा होता, हा म्हणजे लिंक रोड टू
हायवे हे कनेक्ट होता. राम मंदिर ब्रिज येतो SV रोडपर्यंतच आहे. तर हा ब्रिज तुम्ही तोडल्यानंतर इथे किती वाहतूक कोंडी होणार आहे तर तुम्ही कल्पना केली आहे का कोणी? नुसतं तुम्ही आला नियम झालं की तोडून टाका असं होत नाही ना. नागरिकांचा म्हणजे विचार केला पाहिजे की नाही. हे नाहीच करतात हे लोक. त्यामुळे हा निषेध आहे आणि ह्यापुढे अशा गोष्टी होऊन देणार नाही. आज निषेध आहे, उद्या आंदोलन. काल रात्री TV मध्ये बातमी आल्यानंतर आम्ही निषेध करतोय आता, पण ह्यानंतर आम्ही आंदोलन करू मोठ्या प्रमाणात. आंदोलन करू हे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. आंदोलन करण्यात येईल. महानगरपालिका अरे महानगरपालिका अरे राज्य सरकार अरे महानगरपालिका महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरे यांचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा हाय हाय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा महानगरपालिका 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 राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार महानगरपालिका महानगरपालिका या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय महानगरपालिका 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 राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार या सरकारचं करायचं काय। फिलहाल ये फ्लाईओवर वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे गोरेगांव और मलाड को सीधे जोड़ता है, जो यात्रा 45 मिनट से घटकर 10 मिनट तक हो गई है। इसके टूटने से वेस्टर्न सबर्ब्स में भारी ट्रैफिक जाम की स्थिति बन सकती है। BMC के अनुसार किसी भी नवनिर्मित पुल की स्ट्रक्चरल उम्र कम से कम 20 साल मानी जाती है।
ऐसे में फ्लाईओवर को महज 7 साल में ही तोड़ना सरकार पर कई सवाल खड़े करता है। देखते रहिए डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज। सिराज शेख की स्पेशल रिपोर्ट।